नाज़रीन, कोकणी न्यूज़वर आपल्या सगळ्याचं तहदिलशी इस्तकबाल है आणि आजची खबर अशी की कल 15 ऑगस्ट आपल्या खेर रेल्वे स्टेशनवर जल फाउंडेशन ही कच्च्या तारूकचा मोहताज नाही आणि ह्याचा मोठा समाजासाठी योगदान आहे आणि ह्या जल फाउंडेशनच्या टीमनी खासकर आपल्या नितीन सरनी एक लक्षणिक उपोषण पुकारले होते आणि ती ह्यासाठी की कोकण रेल्वे पासून जी आपल्याला सुविधा पाहिजे ती मिळत नाही। वारंवार नितीन सरनी चाहे मिनिस्टर असतील, रेल्वे डिपार्टमेंट असेल, यांची मागणी केली की काही गाड्याला आपल्या हातवर स्टॉप नाही, त्याच्या बाद रिझर्वेशन कोटो नाही आणि काही गाड्यो म्हणजे जशी रिक्वायरमेंट आहे, गरज आहे ती पण पूर्तता होई नाही। या संदर्भात अखेर त्यांनी उपोषण पुकारले होते। पेश आहे ह्या वक्ताचो काही अहम झलकिया आणि व्हिडिओ। आम्ही नितीन सरशी बोलणं केला, त्या वक्तार काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यांची इंटरव्ह्यू आम्ही हातं टेलिकास्ट नाही करू शकत का की ती रिकॉर्डिंग नाही झाली, त्याबद्दल मला खेद आहे। पण जितका माझ्यापासून कव्हरेज झाला तेवढा मी केला आहे, तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। मला आणखी एक बातीचा दुःख आहे की ज्याप्रमाणे नितीन सरला आणि जल फाउंडेशनला आपल्या खेड, दापोली, चिपळूणपासून जो सपोर्ट पाहिजे होता तो दिसलो नाही। पण मी सॅल्यूट करत आहे आणि त्याला आपल्या ह्या कोकणी चॅनलच्या मार्फत त्याला थँक्स अ लॉट बोलत आहे की तर आमच्या हक्कासाठी लढतात। नितीन सर, तुम्हाला सॅल्यूट, तुम्हाला प्रणाम आहे आणि दुःख पण आहे की 15 ऑगस्ट सारख्या दिवशी आपल्याला हे उपोषण पुकारवं लागलं। नाजरीन, आपला पण फर्ज बनतं की समाजाची कच्ची व्यक्ती आपल्या हक्कासाठी जेव्हा भांडत असतं तेव्हा आपण त्याला साथ दिलो पाहिजे। तर पेशात नितीन सर जल फाउंडेशनच्या वतीने कल रेल्वे स्टेशनवर जे उपोषण झालं त्याचं व्हिडिओ आणि आणखी आपल्यासोबत हा संतोष पाटणे जल फाउंडेशनचं। संतोष सर, कोकणी न्यूजवर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आणि काय आपले विचार आहात जल फाउंडेशन जे उपोषण ठेवले त्यावर? सर्वप्रथम मी माझी ओळख देतो। माझं नाव संतोष पाटणे, राहणार दापोली, परंतु हा जो विभाग आहे खेड रेल्वे स्टेशन हा दापोली, खेड आणि मंडणगड अशा 3 तालुक्याच्या संदर्भामध्ये येतो। गेली 6 ते 7 वर्ष आम्ही आमच्या निवडक मागणीसाठी प्रयत्न करत आहोत। सन्माननीय जल फाउंडेशनचे आज मान्यवर इथे बसलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे काही अन्य लोकनेते ह्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत मांडत आहोत। हे सर्व मांडत असताना गेली 6 वर्षाचा कालावधी गेलेला आहे। 6 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही अनेक मागण्या रेल्वे प्रशासनापर्यंत मांडलेल्या आहेत। कायदेशीर मान्यवर मंडळीसुद्धा इथपर्यंत आलेली आहेत। आम्ही परिपरीनं आमचे जे काही कायदेशीर पत्रव्यवहार आहे ते केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आमची जल फाउंडेशनची जी कमिटी आहे त्या जी इथे 5 जण उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे आम्ही सहसंगडी आहोत, सर्व इथे उपस्थित आहोत। आम्ही ह्या पद्धतीने शासनाशी अगदी कायदेशीर पद्धतीने मांडलेलो आहोत, परंतु प्रत्येक वेळा आम्हाला त्याच उत्तरानं पाठीमागे फेटाळली जाते आणि हे फेटाळली जात असताना कुठेतरी खंत वाटते की आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आम्हाला ह्या चांगल्या दिवसात उपोषणाला बसावं लागते। याच्यामागचं कारण असं काही आमचा काही रागरोष नाही आहे, परंतु विचार जर मांडायचे झाले तर अनेक काही अशा मागण्या आहेत ज्या मागण्यांचा जर तुम्ही गांभीर्याने विचार केला किंवा प्रशासनाने गांभीर्याने विचार केला तर त्या खूप महत्त्वाच्या मागण्या आहेत। आज किती गाड्या आम्हाला आहेत, किती गाड्या त्या गाड्यामधून प्रवासी संख्या किती प्रवास करते आणि त्यांचे किती हाल होतात, ह्या सर्वांचा जर विचार केला तर ह्या सर्व गाड्या, ह्या सर्व आसन संख्या, ह्या ज्या सीट आहेत किंवा आरक्षण जे आहेत ते खूप आम्हाला कमी पडतात आणि अशावेळी या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आज गेली 6 वर्ष आम्ही ह्या प्रयत्नांते आज आपल्यापर्यंत शासनापर्यंत ह्या प्रयत्न कायदेशीर पद्धतीने पत्रव्यवहार करून आमच्या मागण्या मांडत आहोत, परंतु प्रत्येक वेळी ह्या मागण्या फेटाळल्या जात आहेत। याचा कुठेतरी शासनानं, रेल्वे प्रशासनानं गांभीर्याने विचार करावा आणि आमच्या काही निवडक ज्या मागण्या आहेत त्या काही गोष्टींचा किंवा काही वेळाचा किंवा काही अजून बाबी न सांगता मान्य करून आम्हाला त्या पद्धतीनं पुढील गोष्टींच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेलात तर त्या पद्धतीने मान्य करून, तशा काही आरक्षणाच्या आहेत, काही नवीन गाड्यांची मागणी आहे, काही जुन्या गाड्या आहेत त्या जुन्या गाड्यांना पूर्ववत करण्याची मागणी आहे, त्या सर्व मान्य करून त्या पद्धतीने सोयी सुविधा आम्हाला द्यावी
एवढीच आमची मागणी आहे. आणि अशा मागण्या करत असताना जर शासनाने आम्हाला वारंवार जर असं फेटाळलं गेलं तर मात्र मग कुठेतरी खंत घेऊन किंवा आक्रोश घेऊन मग आम्हाला हे बसावं लागतं. मग तिथे आम्ही कुठेही कायदेशीररित्या आम्ही गुन्हा करत नाही आहोत याची मी नोंद करून देत आहे. त्यामुळे माझं रेल्वे प्रशासनाला संबंधित जल फाउंडेशनच्या माध्यमातून एवढंच निवेदन आहे की आपण आमच्या मागण्या अगदी नम्रतापूर्वक, विचारपूर्वक आणि सहनशीलतेचा कुठेही अपरिमाण न करता त्या मान्य कराव्यात आणि आम्हाला सुविधा द्यावीत एवढीच विनंती आहे. या विनंतीच्या मागे अजून एक मुद्दा आम्ही मांडेन की ह्याच्यामध्ये जेवढा तुम्ही वेळ लावणार तेवढा आम्ही पुन्हा पुन्हा आक्रोशानं ह्या व्यवस्थेमध्ये ह्या विभागामध्ये येऊन बसणार आहोत. त्यामुळे आपण आम्हाला जेवढे शक्य होईल तेवढं लवकर मदत करावी, आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि किंबहुना आपण एक सुविधा देऊन आम्हाला एक न्याय द्यावं. धन्यवाद. थँक्यू. नाजरीन, आपल्यासोबत आहात जल फाउंडेशनचं आणखी एक मेंबर अविनाश चव्हाण. अविनाश भाऊ, कोकणी न्यूजवर आपला सर्वप्रथम स्वागत आहे. थँक्यू सर. थँक्यू. आजचा जे हे उपोषण आपण पुकारलेलं आहे त्याचा उद्देश जरा आपल्या व्ह्युअर्सला सांगा. धन्यवाद सर, तुम्ही एक संधी देताय आम्हाला. ॲक्च्युली नितीन जाधव सर जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी ऑलरेडी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगितलं, तरी पण मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो की तुम्ही बॅनरवरती बघता तर आपल्या ज्या हेडलाईन्स आहेत, मागणी क्रमांक 1 आम्हाला ना छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि चिपळूण दरम्यान एक नवीन दैनिक गाडी रेग्युलर जी असेल ती चालू करायला हवी आहे आमच्या संस्थेतर्फे. त्याच्यानंतर मध्य रेल्वेकडे आमची मागणी क्रमांक 2 आहे रत्नागिरी पॅसेंजर जी कोरोनापूर्वी आधी जशी दादरपर्यंत चालू आहे ती आता शॉर्ट डिस्टन्स केली ती दादरपर्यंत तुम्ही चालवा पूर्णपणे. तिसरी मागणी आमची कोकण रेल्वेकडे की गोव्यातून तिथून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये समान कोटा द्या. मगाशी सरांनी सांगितलं तुम्ही की मडगाववरून इकडे रिटर्न येताना पूर्ण तो आरक्षण कोटा समान असतो, तो सगळ्यात सांगताना तुम्ही समान कोटा द्या. त्याच्यानंतर मागणी क्रमांक 4 आहे, आम्ही बऱ्याचशा गाड्या दिल्या, मांडवी एक्सप्रेस, सावंतवाडी दिवा एक्सप्रेस, मडगाव वांद्रे एक्सप्रेस, त्याच्या काही गाड्यांच्या डब्यांचा स्लीपर जो आहे त्याचा सिटिंग टाईपच्या डब्यांमध्ये त्याचा वापर करावा. त्याच्याशिवाय AC 3 टायर डब्यांचा जो आहे तो AC चेअर कार म्हणून वापर करावा, ही एक आमची मागणी आहे. त्याच्यानंतर आमची मागणी क्रमांक 5 आहे की बऱ्याचशा गाड्या आहेत, जनशताब्दी एक्सप्रेस, मडगाव वांद्रे एक्सप्रेस, पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस, गरीबरथ एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कर्नाटक ट्रेन, अशा विविध गाड्यांना खेड येथे अजूनपर्यंतही थांबा दिलेला नाही. तुम्ही बघताय दुसरं पोस्टर आपल्या त्याच्यामध्ये माननीय मंत्री रेल्वे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट आदेश दिलेले त्यावेळी 2023मध्ये ही मीटिंग झाली, त्याचे फोटोग्राफ्स पण आपण दिले, ट्विटरवरती पण सगळं हायलायटेड आहे. पण तरी अजूनपर्यंत त्यांनी जे हे केलेले आहेत डिमांड्स तिथे क्लिअर दिले आणि अधिकाऱ्यांना सांगितलेलं की बाबा अशा पद्धतीचे तुम्ही पुढे त्यांना परमिशन द्या, तेही अजूनपर्यंत दिले नाही. आम्ही सतत 4 वर्ष पाठपुरावा करतोय पण अजूनही काहीच प्रशासनातर्फे होत नाही आहे. तर याच आमच्या काही मागण्या आहेत सर, त्या तुमच्या पुढे आम्ही ठेवलेल्या आहेत. धन्यवाद. कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल थँक्स अ लॉट. थँक्यू सर.